नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा आणि नंदिनी आता त्यांच्या रूममध्ये येतात. तर जीवा अगदी मोकळा श्वास घेतो आणि नंदिनीला म्हणतो, खरंच कसली ओरडलीस का तू माझ्यावर? पण खरं सांगू का, रिअल वाटत होतं, पण बरं केलंस. त्यामुळे दादाचा माझ्यावर विश्वास तरी बसला. पण तुझी ती बहीण अगं काय महान आहे, आज नुसता डोक्याला ताप करून ठेवला होता. खरंच मी घाबरून गेलो होतो. खरं सांगू का, मला तर तुझ्या बहिणीचं काही कळतच नाही. ती अशी का वागते हेच कळत नाही. पण नाही, एक दिवस मी तिला शांत बसवणार आहे आणि सगळ्याबद्दल समजावून सांगणार आहे. तिला समजावणार आहे आणि या सगळ्यात तिला कसं शांत करावं हेच मला कळत नाही आहे. खरंच आज ना तिने डोक्याला खूप त्रास दिलाय, खरंच खूप त्रास दिलाय. तर त्यावेळी आता नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, तुम्ही मला कधी सांगितलं नाही आर्यासोबतचं तुमचं कॅन्डल लाईट डिनर कसं झालं होतं? आता नंदिनीचा हा प्रश्न ऐकून जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, काय कॅन्डल लाईट डिनर? असं म्हणत जीवाला काहीच माहीत नाही असं जीवा दाखवत असतो. तर त्यावेळी नंदिनी तिच्या हातातील धागा जीवाला दाखवते आणि म्हणू लागते, चोरउटीच्या दिवशी त्या रात्री तुम्ही हा माझ्या हातात धागा गुंडाळलात. परंतु मला एक सांगा, तुम्ही माझ्या हातात धागा गुंडाळलात की मलाच गुंडाळलात? जीवाला मात्र काय बोलावं काहीच कळत नाही. नंदिनी म्हणते, रात्री तिच्यासाठी तुम्ही जेवण घेऊन गेला होता, जेवणाचा डबा घेऊन गेला होता आणि त्यावेळी लाईट गेली होती म्हणून तिने अंधारात तुम्हाला मिठी मारली. आता सुद्धा पार्थने फोटो दाखवला, त्यामध्ये सुद्धा तिने तुम्हाला मिठीच मारली. मग अशीच मिठी मारली होती का तेव्हा सुद्धा, की त्यापेक्षा ही मिठी वेगळी होती? तर जीवा धक्क्यानेच नंदिनीला म्हणतो, नंदिनी? तर नंदिनी म्हणते, जीवा मला एक सांगा, कॅन्डल लाईट डिनरच्या अगोदर मिठीत शिरला होता की डिनर नंतर? आणि एवढंच नाही तर एकमेकांना घास सुद्धा भरवला असेल ना तुम्ही? तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, नंदू अगं. तर त्यावेळी नंदिनी खूप चिडते, जीवाची कॉलर पकडते आणि म्हणते, नंदिनी नाव आहे माझं, काय करणार, दोष माझ्यात आहे ना. म्हणूनच तुमची ही फॉल्टी बायको तुम्हाला खुश ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करतेय आणि तुम्ही तिथे जाऊन आर्याच्या मिठीत शिरताय. तिच्यासाठी तुम्ही माझी खोटी शपथ घेताय. जसं काव्याला विसरून तुम्ही माझ्या प्रेमात पडलात, तसंच आता तुम्ही मला विसरून त्या आर्याच्या प्रेमात पडताय का? असं म्हणत आता नंदिनी जीवाला जाब विचारते. तर नंदिनी जीवाला पुढचा प्रश्न करत म्हणते की तिच्या पोटात आपलं बाळ आहे म्हणून तुम्ही तिच्या प्रेमात पडताय. जीवा मला उत्तर हवंय, उत्तर द्या जीवा. असं म्हणत नंदिनी खूप संतापलेली असते. जीवा मात्र धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो, कारण नंदिनी आपल्यावर संशय घेईल असं कधी जीवाला वाटलेलंही नसतं. तर नंदिनी म्हणते, उत्तर द्या जीवा. तर दुसरीकडे आर्याच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आर्या अंधारात जीत आणि तिचा फोटो घेऊन बसलेली असते आणि म्हणते, प्रिय जीत, खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं, पण तू ज्यावेळी सोडून गेलास त्यावेळी मात्र मी एकटी पडले होते, माझी खुसमट होत होती. परंतु आता मला एकटं नाही वाटत, कारण आता जन्मीजय आहे. जन्मीजय माझ्यासोबत आहे आणि तो असल्यामुळे मला कशाचीच काळजी वाटत नाही. खरं सांगू का, तुझी आठवणसुद्धा आता धुसर होत चालली आहे. कारण तू जशी माझी काळजी घ्यायचास, तू जसं मला पॅम्पर करायचास, अगदी जन्मीजयसुद्धा माझी तशीच काळजी घेतो. मलासुद्धा तो अगदी तसंच पॅम्पर करतो. मला कशाचीच भीती वाटू देत नाही. तू माझ्यासाठी ज्या ज्या गोष्टी काळजीने करायचास ना, त्या सगळ्या गोष्टी आता जन्मीजय करतोय. त्यामुळे तू आता माझी काळजी नको करूस, कारण आता माझी काळजी घ्यायला जन्मीजय आला आहे, जो मला हरवल्यानंतर सुद्धा शोधून काढतो. पण आता मी सुद्धा त्याच्यात हरवत चालली आहे असंच मला वाटतंय. माझं हरवणं आणि त्याने मला शोधून काढणं आता सगळ्याच गोष्टी आवडू लागल्या आहेत मला. असं म्हणत आर्या आता जीत सोबतचा फोटो खाली ठेवते आणि म्हणते, जन्मीजय. असं म्हणत आता जीवाच्या प्रेमात ती पूर्णपणे हरवून गेलेली असते. ती सतत फक्त जीवाचा विचार करत असते. तर दुसरीकडे नंदिनीचे हे प्रश्न ऐकून जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी तुला खरंच असं वाटतंय का? तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तर नंदिनी म्हणते, नाही वाटणार का? एक एक गोष्ट नजरेआड करता करता सगळ्याच गोष्टी माझ्या नजरेत खुसपायला लागल्या आहेत. सगळ्याच गोष्टी आता मला सहन नाही होत आहेत जन्मीजय. या सगळ्या गोष्टी जर नजरेत पडत असतील तर मला काहीच वाटणार नाही का? तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी. तर त्यावेळी नंदिनी जीवाला बोलू न देता स्वतःच बोलत म्हणते, तिने तुम्हाला जीवा सोडून जन्मीजय म्हणणं. मी गेल्यावर तिचा चेहरा अगदी पडलेला असतो, पण तुम्ही गेल्यावर मात्र ती खुश असते. माझ्यापेक्षा तुम्ही तिला जवळचे वाटतं, मग मला काहीच वाटणार नाही का? एक एक गोष्ट सोडून देता सगळ्याच गोष्टी माझ्या हातून निसटून चालल्या आहेत. सगळ्याच गोष्टी माझ्या हातून सुटत चालल्या आहेत जीवा.
जीवा, सगळ्या गोष्टी मी स्वतःहून पाहते. तिच्या पोटात आपलं बाळ आहे म्हणून तुम्हाला तिची काळजी किती आहे हे दिसतंय मला. हे सगळं काही पाहतेय मी, पण कधीच काही बोलले नाही मी. चोरोटीच्या दिवशी तिने काही खाल्लंच नाही म्हणून तिला घाईघाईने डबा घेऊन तिच्या घरी गेलात तुम्ही, तिच्या घरापर्यंत पोहोचलात. पण इथे पोटात बाळ नसताना सुद्धा चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये मला सामील व्हावं लागलं. त्याचा किती भार झाला असेल आणि या त्या भाराने मी किती थकले असेल याचा विचारसुद्धा तुमच्या मनात आला नाही का? जीवा, एकदा सुद्धा तुम्हाला विचारावंसं वाटलं नाही का? मला फक्त प्रत्येक वेळी तिचीच काळजी आहे का? तर आता मात्र जीवा चिडतो आणि नंदिनीसमोर हात जोडत म्हणतो, चुकलं माझं, चुकलं. पण त्यानंतर तिथून आल्यावर मी तुला भरवलं होतं ते तुला आठवत नाहीये का? आता मात्र नंदिनी शांतच होते. जीवा नंदिनीला म्हणतो, तुला ती मिठी आठवते, पण अडगळीच्या खोलीत सुद्धा आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. ती मिठी तुला आठवत नाहीये का? किंवा त्या मिठीचा तुला फरक पडला नाहीये का? नंदिनी म्हणते, नाही पडला फरक. कारण अडगळीच्या खोलीत तिने तुम्हाला कुशीत घेतलं होतं, ते तुम्हाला सावरत होती, परंतु इथे तुम्ही तिला मिठीत घेतलंय आणि या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे जीवा. तर जीवा नंदिनीला जाब विचारत म्हणतो, काय फरक आहे सांग ना. नंदिनी म्हणते, तुमचं तिला जीवा असं हाक मारणं, तुम्ही दिसलात की बाळाचे बाबा आलेत असं म्हणणं, या सगळ्या गोष्टी मी ऐकतीये. पण जीवा, मला हेही दिसत होतं की तिने मला वेडवाकडं बोलल्यावर तुम्ही तिला खडे बोल सुनावलेत. तुम्ही तिच्या समोर अगदी ठणकावून सांगितलं की नंदिनी माझा इगो आहे. पण तर जीवा म्हणतो, पण काय? तरीसुद्धा तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तरीसुद्धा नंदिनी, तू माझ्यावर संशय कसा काय घेऊ शकतेस? नंदिनी, अगं कळतंय का तुला? अगं ही गोष्ट विसरू नकोस, तू माझा जीव आहेस आणि मी तुझा. अगं नंदिनी, आपलं दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. नंदिनी, अगं तू विसरलीस का? राजाचा जीव हा पक्षात असतो, मग तू माझ्यासाठी माझा पक्षी आहेस आणि हे सगळं काही तू विसरून गेली आहेस का? अगं मी तुला कधीतरी सोडून जाऊ शकतो असं वाटलंच कसं तुला? अगं मी जीव आहे ना तुझा. नंदिनी म्हणते, हो तुम्ही माझा जीव आहात, परंतु तुमचा जीव बाळात आहे आणि आपलं बाळ आर्याच्या पोटात आहे, हे तर विसरून चालणार नाही ना. आणि यामुळे जीवा सगळं काही उलटसुलट होत चाललंय. जीवा, तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं हे फक्त आजपर्यंत तुमच्या आणि माझ्यावर अवलंबून होतं, पण आता काय होतंय माहिती आहे का जीवा? आता आर्याला काय वाटतं या सगळ्या पुढे या सगळ्याच गोष्टी दुय्यम होऊन बसल्या आहेत जीवा. याच गोष्टीचा त्रास होतोय जीवा मला. मी बाळाला जन्म देऊ शकत नाही, मी बाळाला वाढवू शकत नाही, मग ते बाळ आर्याच्याच पोटात वाढणार ना. मी बाळाला जन्मभराची माया देऊ शकते, परंतु जन्म तर आर्याच देणार आहे ना. आणि फक्त या एकाच गोष्टीमुळे आपल्या दोघांमधलं अंतर वाढत चाललंय जीवा आणि तुम्हा दोघांमधलं अंतर कमी होत चाललंय. शेवटी ज्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत होती, ज्या गोष्टीला मी समजून घेत होती, काव्याचे आईचे इशारे समजून न समजल्यासारखे करत होते, परंतु शेवटी पार्थने तीच गोष्ट नोटीस केली. आता नंदिनीचं हे असं बोलणं ऐकून जीवाला खूप वाईट वाटतं आणि त्याला धक्काही बसतो, कारण नंदिनीकडून जीवाला ही अपेक्षा कधीच नसते. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, जीवा तुम्हाला कळतंय का? जी गोष्ट आतापर्यंत मी मान्य करायला तयारच नव्हते, परंतु तीच गोष्ट आता पार्थने अगदी लख्ख प्रकाशाप्रमाणे माझ्यासमोर आणून ठेवली आहे. मग आता मी मान्य करू नाही तर काय करू? अहो त्यांना सुद्धा जाणवलंय की तुम्हा दोघांमधली जवळीक ही जास्त आहे. तुमचं नातं हे मैत्रीपुरतं मर्यादित राहिलं नाहीये, तर तुम्ही आता मैत्री पलीकडचे झाले आहात. आता हे ऐकून जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं काय चाललंय तुझं? तू त्यांचं का ऐकतेस? तू नको ना ऐकू त्यांचं. नंदिनी, अगं तुझं वागणं इतकं का बदललंय? मला खरंच माहीत नव्हतं की तू खालीची भांडत होतीस ना, ती खरं खरं भांडत होतीस. अगं नंदिनी, अगं तुला कळतंय ना की आपण एक टीम आहोत. आता नंदिनी जीवाला प्रत्युत्तर करत म्हणते, आपण एक टीम आहोत. खरंच आपण एक टीम आहोत का? मग माझ्याच डोक्यावर हात ठेवून तुम्ही माझी खोटी शपथ का घेतली? तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, पण त्यावेळी मी फिंगर क्रॉस केले होते, हे तुझ्या लक्षात आलं नाही का? आणि हे नाही का तुला दिसलं? आता जीवाला तो प्रसंग आठवतो, कारण ज्यावेळी जीवा शपथ घेत असतो त्या अगोदर त्याने दुसऱ्या हाताचे फिंगर क्रॉस केलेले असतात आणि मगच शपथ घेतलेली असते. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, आणि काव्याचं काय ऐकतेस ग? अगं काव्या तुला सांगते आणि त्या गोष्टीवर तू विश्वास ठेवणार आहेस का? काव्य जे काही तुला सांगते ते तिला पार्थदादाने सांगितलंय आणि म्हणूनच ते तुला सांगते. आणि आईचं काय? तर नंदिनी म्हणते, आईचं काय? आईने याच रूममध्ये याच खोलीत आपल्याला सांगितलं होतं, सरोस्कीच्या बंधात पडू नका, नंतर इतका गुंतागुंता होतो की तो सोडवणं आपल्यासाठी कठीण होतं.
पण जीवा, माझा तुमच्यावर विश्वास होता आणि फक्त तुमच्या भरवशावर या सरोस्कीसारख्या घाण विषात उडी मारली मी. आणि जीवा, आता मात्र चित्र वेगळंच आहे, कारण तुम्ही फक्त काटावर उभे आहात आणि बुडतेय मात्र फक्त मी. पण आता मला कळतंय, कधी कधी वडीलधाऱ्यांच्या तोंडून भविष्यातील गोष्टी निघून जातात आणि मला खरंच आता पटते की मी खूप मोठी चूक केली. त्यावेळी मी आईचं ऐकायला हवं होतं. खरंच आर्याला सरोस्की म्हणजे सरोगेट मदर बनवून मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. या सगळ्या गोष्टीचा आता मला पश्चाताप होतोय. आता नंदिनी खूप रडत असते, ती तिचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते, आता मला माझं भविष्य सांगायला किंवा भविष्यात नक्की काय घडणार आहे हे सांगायला कुठल्याही गुरुजींची गरज नाहीये. मला खात्री आहे की आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे आणि आता मला खात्री आहे की याच घरात आपल्या दोघांमध्ये पुन्हा एकदा 16 डिसेंबर होणार आहे. आता नंदिनीचं असं हे बोलणं ऐकून जीवाला धक्काच बसतो. त्याला काय बोलावं काहीच सुचत नाही. नंदिनी मात्र रागानेच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता रम्या आर्या प्रेग्नेंट आहे ही गोष्ट ज्यावेळी वसू आत्यांना सांगते त्यावेळी वसू आत्यांना धक्काच बसतो. वसू आत्या म्हणतात, काय आर्या प्रेग्नेंट आहे? तर आता हे ज्यावेळी वसू आत्या मोठ्यानेच ओरडतात तर त्यावेळी रम्या त्यांना शांत करत म्हणते, आई अगं हळू, केवढ्या मोठ्याने बोलतेस? आता काय गाव गोळा करणार आहेस का? तर वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या अगं तुला काही कळतंय का? रम्या म्हणते, काय? वसू आत्या म्हणतात, आर्या लग्न झालं होतं तिचं, परंतु आता तिचा नवरा या जगात नाही आहे, ती सिंगल आहे, तुला कळतंय ना? तर आता रम्या म्हणते, हो मला माहीत आहे. तर आता वसू आत्या म्हणतात, मग जर ती सिंगल असेल तर मग ती प्रेग्नेंट कशी का असू शकते? तर रम्या म्हणते, आई अगं आपण 2026 मध्ये आहोत, तुला कळतंय ना? तर वसू आत्या म्हणतात, हा मग? रम्या म्हणते, मग काय, मुलं होण्यासाठी लग्न व्हायची काय गरज आहे? अगं लग्ना आधी सुद्धा मुलं प्रेग्नेंट होऊ शकतात. तर वसू आत्या म्हणतात, म्हणजे? तर रम्या म्हणते, आई अगं तू सोशल मीडिया बघत नाहीस का? वसू आत्या म्हणतात, खड्ड्यात गेलं तुमचं ते सोशल मीडिया. रम्या, अगं एक गोष्ट विसरून चालणार नाही की आर्या एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे. रम्या म्हणते, मग? वसू आत्या म्हणतात, मग काय? अगं जर असं असेल तर मग असं असताना सुद्धा ती एखाद्या कोणाचं तरी दुसऱ्याचं बाळ कसं काय तिच्या पोटात वाढवू शकते? अगं आई, असेल कोणीतरी एखादा तिचा बॉयफ्रेंड किंवा फिलिंग. तर आता वसू आत्या म्हणतात, म्हणजे? तर रम्या म्हणते, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही नात्याला आपण असं लेबल द्यायचं नाही, म्हणजे तू माझा नवरा किंवा तू माझी बायको, म्हणजे कोणीच कोणावर हक्क गाजवायचा नाही, पण फिजिकल अट्रॅक्शन असू शकतं आणि त्यामुळे बाकी हव्या त्या गोष्टी आपण करू शकतो असं. आता हे ऐकून वसू आत्यांना धक्काच बसतो. वसू आत्या म्हणतात, बाप रे, काय ही तुमची पिढी म्हणजे ना खरंच. रम्या म्हणते, हे बघ, आपण आमच्या पिढीबद्दल ना नंतर बोलूया, पण आता आपण काय बोलणार आहोत? आर्याबद्दल. त्यामुळे आपण आता फक्त आर्याबद्दल बोलूयात. वसू आत्या म्हणतात, मग आता पुढे नक्की काय करायचं आहे? रम्या म्हणते, हे बघ, त्या आर्याच्या बाळाचा बाप नक्की कोण आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे मी ज्यावेळी आर्याला पहिल्यांदा भेटले होते त्यावेळी मला असं वाटलं होतं की आर्या सिंगलच आहे, पण नंतर मला कळालं की तिचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर तिला मुलं सुद्धा होती, पण आता तिच्याकडे तिची मुलं किंवा नवराही नाहीये, सगळं काही तिने गमावलं आहे. मग मला नंतर प्रश्न पडला की ही तर यंग आहे, दिसायला सुद्धा हॉट आहेच, मग तिने जर मनात आणलं किंवा तिने जर ठरवलं तर ती लग्नही करू शकते, मग ती लग्न का करत नाहीये? हा प्रश्न तर माझ्या डोक्यात सतत सुरू होता आणि मग मला ही न्यूज कळाली की ती प्रेग्नेंट आहे. आई मला एक सांग, ती लिव्ह इन मध्ये राहत असेल का? तर वसू आत्या म्हणतात, ए रम्या, आता लिव्ह इन म्हणजे ही नक्की काय भानगड आहे ते आधी तू मला सांग, मग मी तुला त्याचं उत्तर देईन. तर रम्या वसू आत्यांना म्हणते, जाऊ देत, आता तू त्या सगळ्यामध्ये पडू नकोस, म्हणजे म्हणतात ना की ते सगळं काही सोड, आता तो विषय नको. वसू आत्या म्हणतात, हो का, पण तू मगाशी काय म्हणालीस, नंदिनी जीवावर चिडली? तर रम्या म्हणते, हो. तर वसू आत्या म्हणतात, पण हे कसं शक्य आहे? अगं रम्या, मी स्वतः बघितलं आहे त्या दोघांना आर्याला डबा घेऊन जाताना. मग जर असं असताना आर्या प्रेग्नेंट आहे हे नंदिनीला माहीत नसेल? तर रम्या सुद्धा विचार करते आणि म्हणते, हो आई, हा प्रश्न मला सुद्धा पडला होता. म्हणजे समजा आर्या प्रेग्नेंट आहे, तिने ते जीवाला सांगितलं, मग नक्कीच तिने नंदिनीला सुद्धा सांगितलं असेलच ना? वसू आत्या म्हणतात, एक्झॅक्टली, मला सुद्धा हेच म्हणायचं आहे. तर रम्या म्हणते, ती दोघं मिळून इतर लोकांपासून गोष्टी लपवतात, परंतु या गोष्टी त्या दोघांनी एकमेकांना तर सांगितल्या असतीलच ना, मग ही गोष्ट नंदिनीला कशी माहीत नाही? तर आता वसू आत्या म्हणतात, नाही, रम्या, अगं असंही असू शकतं, ही गोष्ट नंदिनीला माहीत असणार पण तरी सुद्धा माहीत नसल्याचा आव आणत असतील.
तर आता रम्या म्हणते आव, पण कशासाठी? तर दुसरीकडे आता काव्या म्हणते काय? चक्क पार्थ तुम्ही म्हणताय की जीवा आणि आर्याचं अफेअर सुरू नाहीये? नेमकं काय झालंय पार्थ तुम्हाला? तर त्यावेळी पार्थ म्हणतो बोलणं झालंय आमचं. तर त्यावेळी काव्या विचारते कोणाशी आणि कोणाचं? तर पार्थ म्हणतो माझं, नंदिनी आणि जीवाचं, आम्हा तिघांचं बोलणं झालं. तर काव्या म्हणते काय? पण एक मिनिट, कधी झालं, केव्हा झालं आणि कुठे झालं? पण मलाही कळत नाही की या सगळ्याचा पार्ट मी का नाहीये? मला या गोष्टी तुम्ही का नाही सांगत? तर पार्थ म्हणतो काव्या म्हणते गप्प बसा हा पार्थ, तुम्ही माझ्या मागे या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी बोलता, तुमच्या चर्चा होतात, याला काय अर्थ आहे? मला तुम्ही या सगळ्यामध्ये का घेत नाही आहात? तर पार्थ म्हणतो काव्या काल रात्री तुम्ही लवकर झोपला होता आणि आम्ही ठरवून काही विषय काढला नव्हता. बोलता बोलता नकळतच हे विषय बोलले गेले आणि नंतर मला कळालं की असं काहीही नाहीये. तर काव्या म्हणते हो ना, पण हा विषय कसा निघाला, कुठून सुरुवात झाली, प्रत्येक गोष्ट अगदी पहिल्यापासून मला कळायला हवी, एकही पॉइंट मिस व्हायला नको. सांगा नक्की काय घडलं होतं? असं म्हणत काव्या आता पार्थला घडलेला सगळा घटनाक्रम विचारत असते. तर त्यावेळी पार्थ मनाशीच म्हणतो, काव्या म्हणते की सगळं काही पहिल्यापासून तिला कळायला हवं, परंतु जर मी पहिल्यापासून घटनाक्रम तिला सांगितला तर मग सगळाच गोंधळ होईल. कारण नंदिनीने सांगितलं आहे की आर्या प्रेग्नेंट आहे, हे काही झालं तरी काव्याला कळायला नको. तर दुसरीकडे रम्या वसुआत्यांना म्हणते नाही नाही, मला नाही वाटत असं, मला असं वाटते की त्यांची काहीतरी वेगळीच भानगड आहे. रम्याच्या डोक्यात आता प्रकाश पडताच रम्या वसुआत्यांना म्हणते ए आई, कदाचित हे सरोगसी करत असतील तर? तर वसुआत्या म्हणतात सरोगसी? आता हा काय प्रकार आहे? रम्या अगं तू असे एक एक शब्द सांगतेस की ज्याचा काहीच संबंध मला माहीत नाहीये. आता रम्या सांगायला जाणार तर वसुआत्या म्हणतात नाही नाही, एक मिनिट, आलं माझ्या लक्षात. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की जीवा नंदिनीचं बाळ हे आर्याच्या पोटात वाढतंय? तर आता रम्या म्हणते हा, अगदी मला तेच तुला सांगायचं आहे. अगं आई, तुला आठवतंय ना तिच्या रूममध्ये ते खोटं पोट सापडलं होतं? वसुआत्या म्हणतात हो आठवतंय ना, ते तू पोट विक्रमला दाखवलं, सगळ्यांसमोर घेऊन आलीस आणि त्यानंतर विक्रमने तुझ्याच कानाखाली मारली. तर रम्या वसुआत्यांना म्हणते गप गाई. वसुआत्या म्हणतात गप काय गप, अगं ती नंदिनी आहे आणि ती प्रेग्नेंट आहे, उगाचच ती खोटं पोट घेऊन वावरेल का? अगं नंदिनी काही झालं तरी खोटं बोलणार नाही. तुला असं वाटतंय की त्यांचं बाळ त्या आर्याच्या पोटात वाढतंय? रम्या अगं ते रम्या आणि वसू नाही आहेत एवढ्या वरच्या लेवलचं प्लॅनिंग करायला. आणि हो रम्या, दुसरी गोष्ट लक्षात ठेव, राम रावणासारखा कधीच वागत नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर रम्या म्हणते कळलं, म्हणजे या सगळ्या मागे काहीतरी दुसरंच कारण असणार. रम्या म्हणते पण आई तुला खरं सांगते, पार्थ समोर नंदिनी खरं खुरं जीवावर चिडली होती. वसुआत्या म्हणतात मान्य आहे, पण रम्या तुला नक्की असं म्हणायचंय का नंदिनीला आर्याच्या प्रेग्नेन्सीबद्दल काहीच माहीत नाहीये? तर रम्या म्हणते हो, म्हणजे मला तसंच अगदी वाटतंय. परंतु तरी सुद्धा आई हा प्रश्न उडतोच ना, म्हणजे जीवाला जर हे सगळं काही माहीत असेल तर मग जीवाने नंदिनीला का सांगितलं नाही? आता वसुआत्या विचार करतात. तर रम्या वसुआत्यांना म्हणते ए आई, म्हणजे तुलाही असंच वाटतंय का की जीवा आता नंदिनीपासून पण गोष्टी लपवायला लागला आहे? तर वसुआत्या म्हणतात हो, कारण तू जे काही बोलतेस त्यावरून मलाही असंच वाटतंय. पण रम्या मला एक गोष्ट कळत नाहीये की आर्या प्रेग्नेंट आहे, ही गोष्ट आर्याने जीवाला का सांगितली? अगं हे बघ, आत्ता ती जीवाला ओळखायला लागली आहे ना, पण नंदिनी आणि काव्या तर तिच्या बहीण आहेत, मग त्यांना का नाही सांगितलं तिने? रम्या म्हणते एक्झॅक्टली आई, अगं मला हेच म्हणायचं आहे. आणि शिवाय आपण जर एखाद्याला आपलं सिक्रेट सांगतोय तर मग आपण ती गोष्ट अर्धवट का सांगू? म्हणजे आर्याने जीवाला सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे, मग त्या बाळाचा बाप कोण आहे हे सुद्धा तिने सांगितलंच असेल ना जीवाला. रम्या या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि वसुआत्यांना म्हणते मला ना काहीतरी असं चुकल्यासारखं वाटतंय, मला एक गोष्ट कळत नाहीये की नक्की हे बाळ कोणाचं असेल. दोघंही विचार करतात आणि दोघेही एकत्रच म्हणतात जीवा. आता दोघींनाही असंच वाटत असतं की आर्याच्या पोटात वाढणारं बाळ हे जीवाचंच असेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्य पार्थला म्हणते देशमुख काय झालं, कुठे हरवलात, बोलताय ना, नक्की काय घडलंय हे मला सांगताय ना, प्लीज मला सांगा. तर पार्थ म्हणतो हो हो सांगतो. असं म्हणत आता पार्थ काही गोष्टी न सांगता काव्याला सांगतो काल नंदिनी समोर जीवाचं आणि माझं बोलणं झालं. म्हणजे त्यावेळी खरं तर मी जीवाला जाब विचारला की जीवा नक्की हे काय चालू आहे, म्हणजे काय प्रकरण चालू आहे आर्या आणि तुझं, तुम्हा दोघांमध्ये असं कोणतं नातं आहे? तर काव्या म्हणते हा मग काय म्हणाला जीवा, आणि तुम्ही हे सुद्धा विचारलं का की जीवा रात्री रोज तिच्यासाठी डबा घेऊन जातो, पण का, कशासाठी?
म्हणजे तुम्ही विचारलंच असेल ना की तू का घेऊन जातोयस डबा आर्यासाठी? घरातलं जेवण, घरातल्या सगळ्या गोष्टी संपतायत हे सगळ्यासाठी तू आर्यासाठी डबा घेऊन का जातोयस? म्हणजे आर्याच्या स्टोरीमध्ये घरचं जेवण दिसतंय, तुझा डबा दिसतोय, हे सगळं का, कशासाठी? तुम्ही विचारलात की नाही? तर पार्थ म्हणतो विचारलं ना, मी सगळं काही विचारलं. तर आता काव्या म्हणते मग काय म्हणाला तो? त्याने काही उत्तर दिलंय का? तर पार्थ म्हणतो हो, त्याने उत्तर दिलं आणि खरंच उत्तर दिलंय त्याने, असं म्हणत पार्थ शांतच होतो. तर काव्या म्हणते म्हणजे नंदिनी ताईसमोर त्याने कबूल केलंय का आर्या आणि त्याच्या प्रेमाबद्दल, त्यांच्या नात्याबद्दल, असं म्हणत आता काव्या विचार करू लागते. तर पार्थ म्हणतो नाही नाही, असं काही घडलेलं नाही. त्याने फक्त कबूल केलंय की आर्यासाठी तो डबा घेऊन जातो, कारण आर्याचं पोट खराब आहे म्हणून आर्याची काळजी वाटते, म्हणूनच तो फक्त डबा घेऊन जातो. तर आता काव्या पार्थला म्हणते पार्थ, जेव्हा तुम्हाला म्हणाला की आर्याचं पोट खराब आहे म्हणून तो तिच्यासाठी डबा घेऊन जातोय आणि तुम्ही याच्यावरून हा निष्कर्ष काढलात की त्या दोघांमध्ये काहीच नातं नाहीये आणि त्या दोघांचं काहीही चालू नाहीये. पार्थ, तुम्हाला कळतंय का? तुम्ही भोळे आहात का? नाही नाही, खरं तर तुम्ही मोठी भावंडं ना असेच असता, अगदी भोळे. खरं सांगू का, तुम्ही खरं तर सगळ्या गोष्टी सहजपणे बोलत असता, परंतु आम्ही छोटी भावंडं तुम्हाला उल्लू बनवू शकतो, अगदी जीवाने जसं तुम्हाला आता उल्लू बनवलं तसंच. पार्थ, हो काय, आर्याचं पोट बिघडलंय, मग जीवाला स्वतः आर्यासाठी डबा घेऊन जायची काय गरज आहे? बरं पार्थ, मी मान्य करते की आर्याला बरं नाहीये, तिचं पोट बिघडलंय, मग ती बाहेरून काही ऑर्डर करू शकत नाही का? घरून जेवण मिळणाऱ्या बऱ्याच मेसेस आहेत, बऱ्याच गृहिणी आहेत की ज्या घरून जेवण देतात आणि त्या ऑर्डर आपण करू शकतो, सहजपणे ते उपलब्ध असतं. मग तिने ते का ऑर्डर केलं नाही? तिच्यासाठी जीवा डबा घेऊन का जातोय? तर पार्थ म्हणतो एक्झॅक्टली. तर काव्या म्हणते मग हा बेसिक प्रश्न तुम्ही त्याला विचारला नाही का? तर पार्थ म्हणतो विचारला. तर काव्या म्हणते मग मग त्याने काय उत्तर दिलं? तर पार्थ म्हणतो की तो म्हणाला की आर्याचं पोट खराब आहे आणि ती बाहेरून काही ऑर्डर करू शकत नाही आणि म्हणूनच तो घरून जेवण घेऊन जातोय. तर आता काव्या म्हणते पण नंदिनीताई असताना सुद्धा आणि तिच्यापेक्षा सुद्धा जीवाला नक्की आर्याची काळजी का वाटते? का इतका आर्याबद्दल त्याला फरक पडतोय? मला तर काहीच कळत नाहीये. जीवाचा काय संबंध येतो? तर आता पार्थ काव्याला म्हणतो पण तुम्ही माझ्यावर का चिडताय? काव्या म्हणते पार्थ, तुम्हाला त्या जीवाने टोपी लावली हे तुम्हाला कळत नाहीये का? पार्थ, आर्या ही माझी आणि नंदिनीताईची बहीण आहे. तिला जर बरं नसेल तर आम्ही तिला घरी घेऊन येऊ, आम्ही तिच्यासाठी जेवण बनवू आणि हक्काने अगदी स्वतःच्या हाताने तिला जेवण खाऊ घालू. पण जीवाने तिच्यासाठी जेवण घेऊन जाणं हे योग्य आहे का? जीवा असं का वागतोय हे तुम्हाला प्रश्न पडत नाहीयेत का पार्थ? स्वतः तिच्यासाठी स्वयंपाक बनवणं आणि त्यासाठी तिच्या घरी स्वयंपाक बनवलेला डबा घेऊन जाणं हे तुम्हाला योग्य वाटतंय का? या सगळ्याची काय गरज आहे? पार्थ म्हणतो मी सुद्धा हेच विचारलं जीवाला. तर काव्या म्हणते हो ना, मग तो काय म्हणाला? देशमुख बोला ना, जीवा नक्की काय म्हणाला? तर पार्थ म्हणतो तो असंच म्हणाला की तुझी बायको प्रेग्नेंट आहे, म्हणजे काव्यही प्रेग्नेंट आहेत, नंदिनी सुद्धा प्रेग्नेंट आहे, मग उगाच त्यांना त्रास का द्यावा? मग माझा विश्वास बसत नव्हता म्हणून मी त्याला शपथ घ्यायला सांगितली, तर त्याने नंदिनीची शपथही घेतली. तर काव्य म्हणते परंतु त्यावेळी तुम्ही जीवाचा हात बघितलात का पार्थ? तर पार्थ म्हणतो हो बघितला ना, नंदिनीच्या डोक्यावर होता. तर काव्य म्हणते पण दुसरा हात तो तुम्ही बघितलात का? कारण जीवाला खोटी शपथ घेताना फिंगर क्रॉस करायची सवय आहे, मला विचारा ना. तर पार्थ म्हणतो तुम्हाला का? अजूनही त्याच्या गोष्टी म्हणजे त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या सवयी तुमच्या लक्षात आहेत का? आता मात्र काव्या शांतच होते, कारण काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा नंदिनीला म्हणतो आपल्या 16 डिसेंबर होईल असं तुला वाटतंय, परंतु आता मला बाप होण्याचीच इच्छा नाहीये, त्यामुळे मी आता ठरवलं आहे आर्याचं ॲबॉर्शन करणं. आता हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो काव्या, परीक्षेची डेट तुमच्या लक्षात राहते, मग टेस्टची डेट तुमच्या लक्षात राहत नाही का? काव्या, मला हलगर्जीपणा नको आहे. तर काव्या पार्थला म्हणते पार्थ, आता आडमोठेपणा केल्यासारखा होतोय, मी तयार होते, जाऊयात आपण सोनोग्राफीला. तर आता पार्थ म्हणतो काव्या अभ्यास? तर काव्या म्हणते अभ्यास काय होतच राहिलो, असं म्हणत आता काव्या तयार होण्यासाठी निघून जाते. तर आता पार्थ काव्याच्या नोटबुक नीट ठेवत असतो, परंतु त्यावेळी तो शांतच होतो. नक्की पार्थला अशी कोणती गोष्ट दिसली असेल की ज्यामुळे पार्थ शांत होतो, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.